विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 107.4 FM वर. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांशी चर्चा करत असतो. आज या कार्यक्रमात आपण सायली मराठे यांना भेटणार आहोत आणि त्यांचा विषय आहे ब्रँडिंग ऑन सोशल मीडिया. याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे श्रीदत्तने. आज या मुलाखतीचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, सुरुवात करीत आहोत आजच्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. मित्रमैत्रिणींनो, आज एक विशेष व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलंय, पण त्यांच्याविषयी सांगण्याआधी मला तुम्हाला सांगायची एक वेगळीच गोष्ट. खरं तर आपण पाहिलं की 21वे शतक सुरू झालं, म्हणजे 2000 साल संपलं. 2001 पासून ते आतापर्यंत आपण पाहतो आहोत की एखादा तरुण ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर आधी विचार करतो की मला एक चांगली नोकरी मिळावी, आणि त्यातही ती नोकरी IT मध्ये असेल तर खूप आनंद होईल. एखादा इंजिनियर आहे, मग तो मेकॅनिकल असो, प्रोडक्शन असो किंवा केमिकल असो, त्यालाही वाटतं कुठून तरी IT मध्ये जायला मिळालं तर खूप बरं होईल. इतकंच काय मित्रांनो, कॉमर्समधला एखादा ग्रॅज्युएट तो विचार करतो की मी MBA करेन आणि मग ITतला जॉब मिळावा. अगदी DTP ऑपरेटरचा कोर्स जरी झाला ना, त्यालाही वाटतं की काहीतरी क्लिक व्हावं आणि मग मी IT मध्ये जाऊन नोकरी करावी. मी हे सगळं का सांगतोय मित्रांनो, हा काळ जो आहे 2000 पासून ते 2020 पर्यंतचा, प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आपण ITत नोकरी करावी. पण आज माझ्यासमोर जी व्यक्ती बसलेली आहे, जी तरुणी बसली आहे, तिने ITतली चांगली 10-12 वर्षांची नोकरी होती ती सोडली आणि मग आपल्या व्यवसायात आली आहे. तिचं नाव आहे सायली सतीश मराठे. नमस्कार सायली. नमस्कार. तुमचं विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, मला इथे बोलवल्याबद्दल. खूप तुमची एक वेगळी ओळख मी आमच्या श्रोत्यांना करून दिली. तुमच्या उद्योग व्यवसायाविषयी आपल्याला बोलायचं आहेच, हो, पण हे खूप मोठं धाडस होतं. हो, आणि तुम्ही आता ज्या उद्योगात आहात तिथं यशस्वी आहात, आणि म्हणूनच ही वेगळी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे. आज विद्यावाणीच्या अनेक तरुण श्रोत्यांना आजच्या या मालिकेतला हा भाग खूप प्रेरणादायक असणार आहे. धन्यवाद. तुम्ही खूप छान ओळख करून दिलीत. अशी माझी ओळख फार कोणी करून दिलेली नाहीये, कारण अशी माणसं खूप कमी असतात बोटावर मोजण्यासारखी. हो, त्यामुळे फार मस्त ओळख करून दिलीत तुम्ही. आणि तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे की 9-10 वर्षानंतर नोकरी सोडणं आणि काहीतरी वेगळंच तयार करायला घेणं, ज्यातलं आपल्याला काहीच बॅकग्राऊंड नाही. म्हणजे ना आई वडील व्यवसायात कधी होते, आई वडील माझे म्हणजे अगदी टिपिकल मिडल क्लास सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक. आई माझी कॉर्पोरेशनमध्ये होती पुण्याच्या, आणि वडील माझे शिक्षक आहेत. त्यामुळे घरात अशी काहीच बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे खरंच ते रिस्क होती, तेव्हा एक धाडस होतं मोठं. पण आता 10 वर्षानंतरही मी त्याच्यात अजून आहे, त्यामुळे आपण असं सेफली म्हणू शकतो की बरं चाललंय आणि आता काहीतरी त्याच्यातून मलाही छान शिकायला आणि घडवता येतंय. पण मला हे नक्की इथे नमूद करायचं आहे, कारण का बऱ्याच वेळेला नोकरी सोडून काहीतरी चालू केलेल्या लोकांमध्ये एक असा सूर असतो की नोकरीचा मला कंटाळा आला, किंवा रुटीनचा मला कंटाळा आला, किंवा त्या जॉबचा मला कंटाळा आला. तर ह्या बाबतीत माझी स्टोरी थोडीशी वेगळी आहे. मला माझी नोकरीवरची माणसं, तिथलं वातावरण, तिथलं काम हे सगळं अत्यंत आवडत होतं, कारण का तेही माझ्यासाठी एक कम्प्लिटली नवीन विषय होतं. मी SAP कन्सल्टंट होते, तर मला सगळं नव्याने शिकायला मिळालं. इंजिनिअरिंग नंतर प्रत्येकाला ते एक जॉबचं असतं डोक्यामध्ये की कॅम्पसवरती मला जॉब मिळाला, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये. तर मला त्याही सगळ्या गोष्टींचं खूप कुतूहल होतं, आणि खूप अभ्यासपूर्वक मी ती 9-10 वर्ष नोकरी करत होते. त्यामुळे मला फार मज्जा यायची तेही करायला. त्यामुळे माझ्यासाठी ऍक्च्युली धाडसापेक्षा जास्त, ज्याला आपण म्हणतो की हृदयावर दगड ठेवून एक गोष्ट आता चूज करायची आहे, तर त्या पॉइंटला येऊन मी नोकरी चालू होती आणि बिझनेसही मी साईड बाय साईड चालू केला होता. मग एका पॉइंटला येऊन ते चूज केलं. त्यामुळे धाडस आहेच, पण थोडंसं त्याच्यामध्ये एक कॉम्प्रोमाइज पण होतं की दोन्ही गोष्टी खूप आवडतायत, पण आता एकच धरून ठेवायची आहे. तर मग आता ती जी एकच गोष्ट आहे ती काय आहे ते आपल्या श्रोत्यांना सांगूयात, जास्त उत्सुकता ताणून धरायला नको. सायली सतीश मराठे या मूळच्या BE कॉम्प्युटर्स होत्या,
आणि त्यांनी IT क्षेत्रात काम केलं. आणि मग 2013 साली फक्त छंद म्हणून सुरू केलेला जो काही व्यवसाय होता तो म्हणजे हाताने बनवलेल्या दागिन्यांची विक्री करणं, हाताने दागिने बनवणं आणि त्याचा एक ब्रँड तयार करणं. ही खूप मोठी गोष्ट होती. तुम्ही 2013ला सुरू केलं आणि आता आद्या ओरिजिनल्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या आपण संस्थापक आहात. तर खरं तर फक्त छंद म्हणून सुरू केलं आणि मग काळजावर दगड ठेवून वगैरे वगैरे सगळं, पण त्याच्या मागे खूप मेहनत होती. हा प्रवास सहज सोपा नव्हता. आता 10 वर्ष झालीत तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागल्यात. तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा फक्त स्वतःच्या आनंदासाठी ही गोष्ट सुरू केलेली होती. आणि 2017मध्ये असे दागिने बनवत असताना वेगवेगळे मटेरियलचे दागिने बनवत होते, पण 2017 साली तुम्ही चांदीच्या दागिन्यांकडे वळालात आणि ते जेव्हा क्लिक झालं 2016-17मध्ये, आणि मग आता पूर्णपणे चांदीच्या दागिन्यांचा हा एक मोठा ब्रँड आद्या ओरिजिनल्स या नावानं आपण पाहतो आहोत. तुमच्या व्यवसायाच्या फक्त पुण्यातच नाहीये, तर पुणे त्याचबरोबर मुंबई, बेंगलोर अशा एकूण 4 शाखा आहेत. तर हा व्यवसाय 10 वर्षात खूप चांगला विस्तारित झालेला आहे. पण जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करायचा म्हणतो तर तेव्हा त्याच्यासाठी काही ना काहीतरी भांडवल गुंतवणूक करावी लागते, काहीतरी इनिशियली आपल्याला टाकायला लागतं. तुमच्याकडे ते काहीच नव्हतं. तुम्ही असंही नाही की फार मोठं लोन घेतलं होतं आणि काही गोष्टी केल्यात. बरोबर. तुम्ही स्वतःच्याच भांडवलातून सुरू केलात. काय विचार होता त्या दिवशी? खरं सांगायचं तर मी तुम्हाला म्हणलं तसं की अशा एका क्षणी हा डिसिजन घेतला जेव्हा असं होतं की आता नोकरीतही खूप काम वाढायला लागलंय, कारण थोडं 10 वर्ष झाल्यामुळे एक मॅनेजरियल लेव्हलला तुम्ही येता आणि आद्याच्याही देशभरातनं खूप ऑर्डर्स यायला लागल्या होत्या. तर तेव्हा आणि असं होतं की आता छान टीम आहे, ती सगळं कामं आपली वाटली जातात. तेव्हा मी एकटीच करायचे, मीच दागिने बनवायचे, मीच त्याचे फोटो काढायचे, मीच कुरिअर पॅक करायचे, कुरिअरवाल्याकडे नेऊन द्यायचे, लोकांशी बोलायचे. त्यामुळे ते खूप व्हायला लागलं, म्हणून नोकरी सोडली. आणि अर्थात हा थॉट होता की जसं पुष्कळ मराठी माणसं हा विचार करतात, कारण आपण सगळे तसे लहानाचे मोठे झालो, आपल्यात तशी उदाहरणं फार नसल्यामुळे, की प्लॅन बी हा होताच की 1 वर्ष करून बघू आणि जर नाही वर्क झालं तर आपण पुन्हा नोकरी आपण घेऊ शकतो. म्हणून एक लिमिटेड भांडवल जे तुम्ही म्हणालात की तेव्हा पासून आतापर्यंत या व्यवसायामध्ये मी असे खूप स्वतःचे पैसे टाकले का, तर तसंही मी खूप पैसे टाकले नाहीत. मी सुरुवातीला 50,000 रुपये काढले, जे मला त्यावेळेला अत्यंत सहज शक्य होतं, कारण मी नोकरी करत होते. त्यामुळे माझी काही सेव्हिंग्ज होती केलेली. तोही एक मनात बॅकअप होता की हे सेव्हिंग आपल्याकडे आहे, आपण 50,000 रुपये काढू, या व्यवसायात टाकू आणि ह्याचं पुढे काय होतंय ते बघूयात. तर या गोष्टीचं खूप लोकांना खूप आश्चर्य वाटतं, पण आज 8-8.5 वर्ष झाली आम्ही चांदीचा व्यवसाय करतोय, जो कॅपिटल इंटेन्सिव्ह ज्याला आपण म्हणतो, की भांडवल फार लागतं त्याला. तरी देखील 50,000 रुपयाच्याच भांडवलावरती मोठा झालेला हा बिझनेस आहे. मी तेवढेच पैसे टाकून तो बिझनेस चालू केला होता. वा. आणि हा जो फक्त 50,000 रुपयांमध्ये सुरू केलेला हा जो बिझनेस आहे, त्याला आता आपण असं म्हणूयात की अतिशय शुद्ध चांदीचा जो दागिना आहे त्याला हाऊस ऑफ आद्या ही एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असणारा तो ब्रँड झालाय. आता आपण ब्रँडिंगकडे वळूयात. येस. तुम्हाला खरं तर फेसबुकवरती किंवा वेबसाईटवरती हा विकत राहणं प्रोडक्ट ही वेगळी गोष्ट होती, पण एक ब्रँड बनवणं, आणि आज मी तिला म्हणजे 10 वर्षानंतर आता एकटीने सुरू केलेला व्यवसाय 40 कर्मचाऱ्यांसह खूप मोठ्या प्रमाणावरती विकणं आणि आद्या नावाचा एक ब्रँड तयार करणं, याच्याविषयी आम्हाला सांगा. ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय वाटलं तुम्हाला आणि त्याचं महत्व कशात आहे? ब्रँडिंग म्हणजे काय हे मी या उत्तराच्या शेवटी 1-2 मिनिटात सांगेन, पण सुरुवातीला ब्रँड तयार करावा असं माझ्या डोक्यात का आलं ते सुद्धा सांगेन. त्याचं बरंचसं क्रेडिट हे माझ्या नोकरीला आहे. माझ्या नोकरीमुळे मला बऱ्याच वेळेला भारताच्या बाहेर जाण्याची संधी मिळाली. तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा एअरपोर्टवरती तुम्ही ड्युटी फ्री बघता, तिथे वेगवेगळे ब्रँड बघता, तुम्ही बाहेर जाता, वेगवेगळी दुकानं बघता. आणि मला दरवेळेला हा प्रश्न पडायचा, कारण मी खूप टिपिकल मिडल क्लास मराठी फॅमिलीतनं आलेली मुलगी असल्यामुळे सगळं बजेटमध्ये करण्याची सवय आहे की महिन्याला ह्या गोष्टीला इतके पैसे खर्च करायचे असं असतं. तर मी जेव्हा बाहेर जायचे तेव्हा मला असं व्हायचं की परफ्यूमला लोक 10,000 रुपये कसे देत आहेत, किंवा टी शर्ट घेतलाय कोणीतरी, माझ्याही अंगावरती टी शर्ट आहे, पण ह्या टी शर्टला 12,000 रुपये लोक का देत आहेत, हे ब्रँडचं एवढं मोठं दुकान ह्या रस्त्यावरती कसं चालत असेल. किंवा मी लंडनला गेले, ऑक्सफर्ड स्ट्रीटला बघितलं, 6 मजली दुकान होतं आणि मला असं झालं ह्याचं भाडं, ह्या सगळ्या लोकांचं हे कसं काय चालतं. खरं तर कपडा आहे, पण मग काय व्हॅल्यू ऍडिशन, ज्याला आपण म्हणतो व्हॅल्यू प्रोपोजिशन असं म्हणतात, जो ब्रँडिंगचा सगळ्यात मोठा भाग आहे असं मला वाटतं. तर ह्याच्यामध्ये काय असा मज्जा आहे ज्याच्यामुळे लोक ह्या दुकानातनं वस्तू विकत घेत आहेत, आणि त्याच्यानी एक कॉन्व्हर्सेशनला कसा टर्न मिळतोय. की फॉर एक्झाम्पल अनेक ऑफिसच्या मीटिंगमध्ये
अरे हे पेन मॉम्बलाचं आहे का, असं लोक म्हणायचे. मला व्हायचं की पेनासारखं पेन लिहायला उपयोग होतो ना, तर ह्या पेनाबद्दल का डिस्कशन होत आहे. मग मी त्याची हिस्ट्री वाचायला सुरुवात केली. तर मला असं वाटतं की कुठेतरी एक ब्रँडबद्दलची उत्सुकता माझी त्याच्या आधीच चालू झाली होती, हे समजून घेण्यासाठी की का बरं लोक ब्रँडकडे अट्रॅक्ट होतात. आणि नकळतपणे जेव्हा मी माझं काहीतरी चालू केलं तेव्हा पहिल्या दिवसापासून मे बी तुम्ही म्हणलं तसं ठरवलेलं नसेल, पण डोक्यात कुठेतरी एक सारखं माझ्या ब्रँडचं नाव काय आहे, मी रंग कुठला वापरते लोगोचा, माझी भाषा काय आहे बोलण्याची, माझा फॉन्ट कुठला आहे, ह्या छोट्या 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 गोष्टींचा मी खूप विचार करत बसायचे. मी नेहमी असा विचार करायचे, जेव्हा हे ठरवून बाहेर पडले होते की 1 वर्ष ट्राय करू, पण मी असा विचार करत 10 वर्षांनी हा लोगो लोकांना आवडेल का, हा कायम चांगला वाटेल असा लोगो आहे का, असा सगळा विचार मला वाटतं पहिल्यापासनं डोक्यात होता. त्यामुळे ब्रँड चालू करू असं म्हणून जरी बिझनेस चालू केला नसेल तरी बॅक ऑफ द माइंड काहीतरी एक ते डोक्यामध्ये चालू होतं. ही झाली त्याची बॅकग्राऊंड. पण मग मी चालू केल्यानंतर जेव्हा मी आजूबाजूच्या लोकांचा रिस्पॉन्स बघायला लागले किंवा दागिन्यांवर येणारा फीडबॅक बघायला लागले, अशा पद्धतीची कामं भारतात करणारी बाकीची लोकं बघायला लागले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ब्रँडिंग याविषयी बऱ्याचशा भारतीय लोकांना सुरुवातीला खूप भीती वाटते. आणि ते खूप साहजिक आहे, कारण का आपल्याकडे फार कमी लोक ही ब्रँड अफोर्ड करू शकणारी होती तेव्हाचे जे ब्रँड्स होते ते. पण त्याचा अभ्यास करायला घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ब्रँड हा किमतीशी असोसिएटेड आपण केला, ऍक्च्युली ब्रँड हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. म्हणजे पार्लेजीचं बिस्किट हा आपल्या आयुष्यात येणारा सगळ्यात मोठा पहिला ब्रँड आहे. तर ब्रँडिंग म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या स्टँडर्ड डेफिनेशन्स आहेतच की थिंग्स ऑर फॅक्टर्स दॅट सेग्रिगेटिव्ह ऑर सेपरेटिव्ह फ्रॉम अदर्स, अशी एक त्याची टेक्निकल डेफिनेशन आहेच. पण मुळात म्हणजे तुमच्या प्रॉडक्टमध्ये आणि ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत नेण्यामधलं वेगळेपण काय आहे, ते म्हणजे मला ब्रँडिंग असं वाटतं. मराठीतली आपली साधी व्याख्या जर करायची झाली तर मला 100 ठिकाणी कानातले मिळतात, 100 ठिकाणी दागिने मिळतात, तुमच्याकडनं का मी घ्यायचे, ह्या कारणाचा शोध म्हणजे ब्रँडिंग असं मला वाटतं. मग मार्केटिंग याच्यापेक्षा वेगळं आहे अतिशय. कम्प्लिटली. मार्केटिंग मला वाटतं की ब्रँडिंग हे मी लोकांपर्यंत हे पोहोचवते की माझा प्रॉडक्ट, माझ्या प्रॉडक्टबद्दलची स्टोरी कशी तुमच्यापेक्षा किंवा बाकीच्या प्रॉडक्ट्सपेक्षा वेगळी आहे. मार्केटिंग बेसिकली असं आहे की त्याचा एक सीटी आहे किंवा त्याला आपण कॉल टू ऍक्शन म्हणतो. मार्केटिंगचा सीटीए हा आहे की मी आता अशा पद्धतीने हे प्रॉडक्ट लोकांसमोर आणीन की त्यांनी हे विकत घेतलं पाहिजे. ब्रँडिंग हे ज्याला आपण म्हणतो, आम्ही नेहमी बजेट डिवाइड करताना नेहमी म्हणतो की हे ब्रँडिंगला टाकायचंय का मार्केटिंगला टाकायचंय. तर ब्रँडिंग म्हणजे त्याच्यामध्ये अवेअरनेस जास्त आहे, त्याच्यामध्ये लोकांनी तुमच्या प्रॉडक्टकडे लक्ष वेधून घेणं त्यांचं महत्वाचं आहे ब्रँडिंगमध्ये. मार्केटिंगमध्ये मला उद्देश आहे की माझं हे प्रॉडक्ट बघा आणि हे विकत घ्या, हे तुमच्यावरती खूप चांगलं दिसणार आहे किंवा ते विकण्यासाठी लागणारा एफर्ट हे मार्केटिंगमध्ये आहे. आणि अर्थात मला असं वाटतं की ते एकमेकात गुंतलेलं आहे. असं कधीच होऊ शकत नाही की ब्रँडिंग पूर्ण वेगळं आणि मार्केटिंग पूर्ण वेगळं, असं होऊ शकत नाही. पण मला वाटतं की ब्रँडिंग थोडंसं इनटँजिबल आहे, ज्याच्यातनं तुम्हाला दरवेळेला ऑर्डर येईलच, रेव्हेन्यू जनरेट होईलच असं नाहीये. मार्केटिंगमधून शक्यतो तुम्हाला रेव्हेन्यू आला पाहिजे, एखादा फॉलोअर वाढला पाहिजे, असं काहीतरी तुम्हाला त्यातनं ऍक्शन आयटम आहे, असं दोन्हीतला मला फरक वाटतो. म्हणजे मार्केटिंग आपण असं म्हणू शकतो की एखादा प्रोडक्ट, एखादी वस्तू किंवा सेवा ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. पण ब्रँडिंगला आपण असं म्हणू शकतो का की लोकांशी आता निर्माण झालेलं जे नातं आहे ते जास्तीत जास्त चांगलं टिकून राहावं, लांबपर्यंत राहावं यासाठी. अगदी दोन्ही, म्हणजे नातं निर्माण करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला ब्रँडिंगचा खूप उपयोग होतो. आता जेव्हा आपण टिकवून ठेवायचं म्हणतो, कन्सिस्टन्सी आहे तिथं, सातत्य पाहिजे. किती महत्वाचं आहे सातत्य ब्रँडिंगमध्ये? हा प्रश्न खूप चांगला आहे आणि इथंच मला वाटतं खूप लोकांचा गोंधळ उडतो की एकदा लोगो झाला, एकदा फॉन्ट डिफाईन झाला की माझं ब्रँडिंग झालं. मला वाटतं की रोज नव्याने शोधावं लागतं की मला जे म्हणायचंय तेच माझ्या कम्युनिकेशनमधनं, तेच माझ्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं. तुमचं सोशल मीडिया अकाउंट असेल, मी आता स्वतः इथे आली तर मी 4 प्रोडक्ट्स घातलेत की नाही घातलेत, इथपासून ते लोकांना तुम्ही घरी जो बॉक्स पाठवताय तो बॉक्स कसा दिसतोय, पहिल्यांदा माझ्याकडनं ज्याने ऑर्डर घेतली त्याचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सतत विचार करावा लागतो. कारण तुम्ही जिथं इनकन्सिस्टंट व्हाल तिथे तुमच्या मागे 100 लोक आहेत जे तिथं स्कोर करतील. त्यामुळे तुम्हाला तुमचा ब्रँड
तुम्हाला हवा त्या पद्धतीने. तो साधाही असेल, पण जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. माझ्या मनात माझा ब्रँड कसा आहे ह्याचा खूप उपयोग नाही जोपर्यंत तुम्हाला तो तसाच वाटत नाही. त्यामुळे ते अंतर कमी करत राहणं, की तुमचं माझ्या दागिन्यांबद्दल असलेलं परसेप्शन आणि मला जी सांगायची ती गोष्ट ह्यातलं अंतर कमी होत राहायला पाहिजे. त्यामुळे कन्सिस्टन्सी अत्यंत महत्वाची आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण ऐकत आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. आणि एक नवयुगाची नायिका, आद्य ओरिजिनल्स प्रायव्हेट लिमिटेडची संस्थापिका सायली मराठी आपल्याशी ब्रँड या विषयावरती चर्चा करते आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की सातत्य तर खूप महत्वाचं आहेच आहे, पण मग एखादा ब्रँड तेव्हाच होतो की जेव्हा त्याच्यावरती माझा विश्वास असतो. बरोबर. त्यामुळे विश्वासार्हता हा सगळ्यात मोठा गुण आहे. तर या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. आणि विश्वासार्ह ब्रँड बनवण्यासाठी तुम्ही आता सांगितलं की खूप छोट्या छोट्या गोष्टींची तिथं विचार करायला लागतो. म्हणजे नुसता लोगो आहे तर लोगोचा रंग कुठला असावा, मी कुठल्या कम्युनिटीसाठी कुठला रंग वापरला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल विश्वासार्हतेला धरून? मला असं वाटतं की स्पेशली फर्स्ट जनरेशन, पहिली पिढी ज्यांची आहे, आता लेगसी बिझनेसेस जे आहेत, जी चौथी पिढी आहे, पाचवी पिढी, तिकडे तो विश्वास निर्माण झालाय. आपण म्हणतो ना, अरे नाव माहितीच आहे, आम्ही ऐकलेलं आहे, तर तुम्ही तिथं जाताना 10 वेळा विचार नाही करत. पण मी आज कोणीतरी नवीन आहे, कोण आली, कुठून आली, हिचं नावही माहिती नाही, हिच्या घरात कोणाचं होतं का रे, नाही, ह्यांची नातेवाईक नाही, मग ह्यांनी चालू केलंय, अच्छा. आणि तो सुद्धा कशाचा चालू केलाय, तर प्रेशस मेटलचा की चांदीचा, चांदीच्या प्युरिटीचं काय. तर ह्या सगळ्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. ज्याचं जे प्रॉडक्ट असेल त्याप्रमाणे त्याचा काय म्हणतो आपण प्रिमाइस बदलेल. पण आता माझ्या बाबतीत असं होतं की मी चांदीची ज्वेलरी बनवते, ह्याच्यामध्ये ना मी डिझायनर आहे कारण मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय, ना माझ्याकडे बिझनेसची हिस्ट्री आहे, ना माझ्याकडे चांदीचं टेक्निकल नॉलेज आहे. तर मग आता माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की जे माझे कम्युनिकेशनच्या मेथड्स आहेत तिथे सगळीकडे मी हे कन्व्हे करीन की तुम्ही जर माझ्याकडनं चांदी घेतलीत तर ती इतक्या प्युरिटीची असेल, ती ऑथेंटिक असेल, ती अशी बनवली जाते, मी ते कसे बनवतात त्याचे व्हिडिओ टाकले कायम, किंवा मी लोकांच्या समोर माझा चेहराही कायम दाखवत राहते की मी आहे, मी ही ज्वेलरी बनवतेय, मी ही विकतीये आणि ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते की तुमच्या हातात आलेलं प्रॉडक्ट हे चांदीचंच आहे. जेव्हा मी म्हणते की हे माझं डिझाईन आहे तेव्हा हे माझं डिझाईन आहे. तर या पद्धतीचं ऑथेंटिसिटी क्रिएट केल्याशिवाय फर्स्ट जनरेशनच्या बिझनेसवाल्या लोकांकडे तर कोणीच कधी येणार नाही. त्यामुळे ऑथेंटिसिटी अत्यंत महत्वाची आहे आणि ती प्रत्येक एंट्री पॉइंट आणि एक्झिट पॉइंटला तुमच्या ग्राहकासाठी तुम्हाला क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. खरं म्हणजे जसं हे चांदीच्या किंवा दागिन्यांच्या बाबतीत लागू पडतं, विश्वासार्हता ही प्रत्येक ब्रँडला, प्रत्येक उत्पादनासाठी खूप आवश्यक आहे. पण जेव्हा आपण भारतासारख्या देशामध्ये जेव्हा काम करतो, एखादा प्रोडक्ट घेऊन येतो, भारतासारखा देश, त्यात महिला, त्यात इतकी सारी विविधता आणि प्रत्येकीचे चॉईसेस वेगळे, प्रत्येकाला वेगळं काहीतरी हवं, प्रत्येकाला नवीन काहीतरी हवं. बरोबर. हे सगळं असताना आपल्या ट्रेडिशन्स, आपली संस्कृती ती सुद्धा धरून ठेवणं, हे सगळं करत असताना डिझाईन करणं आणि वेगवेगळं काहीतरी नाविन्य त्यात आणणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट असेल. मग आता ब्रँडिंग करत असताना आपली स्थानिक संस्कृती असेल किंवा भाषा असेल किंवा आपली काही व्हॅल्यूज, मूल्य असतील, यांचा विचार करणं गरजेचं आहे का ब्रँडिंगच्या बाबतीत? अत्यंत मस्त प्रश्न आहे, माझा आवडता प्रश्न आहे. ह्या कारणासाठी की आम्ही आद्या जेव्हा चालू केलं, चांदीचे दागिने बनवणं जेव्हा चालू केलं, तेव्हा आमचं पहिलं कलेक्शन आलं होतं, त्याचं नाव होतं इतिहास. इतिहास हा कलेक्शनचं नाव इतिहास होतं आणि त्याची एक टॅगलाईन होती. त्याची टॅगलाईन अशी होती, सिल्वर स्टोरीज ऑफ द गोल्डन पास्ट. तर बेसिकली मला लहानपणापासून असं वाटायचं की माझी आई, माझी आजी जे सगळे दागिने घालतायत, मग ती कुडी असेल, ती नथ असेल, ठुशी असेल, तोडे असतील, हे सगळं आपल्याकडे एकतर मोत्यांमध्ये किंवा सोन्यामध्ये बनवलं जायचं. आणि लहानपणापासून कुठलाही सण असेल, कुणाचंही लग्न असेल की सोन्याचे दागिने घाल, असं एक कंपल्शन असतं घरी. तर ते मी घालायचे. ते जेव्हा जेव्हा मी घालायचे तेव्हा मला असं वाटायचं की नाही, मला ह्याच्यात जर ना चांदीचे मिळाले असते ना तर फार मजा आली असती. पण अर्थातच तसे दागिने कुठेही अवेलेबल नव्हते. मी जशी जशी मोठी व्हायला लागले, कुठे कुठे फिरायला लागले, मी सतत कुठल्याही गावी गेले की विचार, चांदीचं काही मिळतंय का, चांदीचं काही मिळतंय का. तर स्पेअरिंगली कुठल्या तरी दुकानात एखादा तोडा मिळालाय, कुणीतरी कुठेतरी ठुशी बनवली आहे, पण असं त्याला काही एक म्हणतात ना नक्की मिळेलच असं नाही, तर कुठेतरी काहीतरी मिळायचं. म्हणून मला नेहमी असं वाटायचं की मी दागिन्यांचा व्यवसाय करेन, पण जर मला चांदीचा करायची संधी मिळाली ना, पहिले मी आपले मराठी दागिने हे मला चांदीमध्ये करायचेच आहेत. आणि म्हणून पहिली जी आम्ही 3 दागिने तयार केले, त्याच्यामध्ये आपली कुडी, ठुशी आणि नथ, हे 3 दागिने आम्ही चांदीत ट्रायल म्हणून केले. आणि जसं असं म्हणतात ना की एखादी शुक्रवार
ची रात्र एखाद्या माणसाला स्टार बनवून टाकते. तसं ह्या 3 प्रॉडक्ट्सनी आद्याला स्टार बनवलंय. म्हणजे हे 2016च्या नोव्हेंबरमध्ये आम्ही कुडी ठुशी आणि नथ पहिल्यांदा लॉन्च केली आणि आता 2026च्या नोव्हेंबरमध्ये 10 वर्ष पूर्ण होतील. तर आजही कुडी हे आमचं सगळ्यात बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आहे. आणि आज फक्त महाराष्ट्रातली लोक नाहीत, तर नॉन महाराष्ट्रीयन, नॉन इंडियन अनेक लोक तो, कारण इतका गोड शेप आहे फुलाचा, छान नुसते 6 मणी आहेत, पण ते आम्ही ट्रेडिशनल पद्धतीने तयार करतो, त्याला आम्ही कुठलाही छाप वापरत नाही. आणि ती कुडी अजूनही आमचं स्ट्रॉंग प्रॉडक्ट आहे. आम्हाला असं कधीच वाटलं नाही की त्यात आपला मराठीपणा कशाला दाखवायचा. तर आम्ही खूप अभिमानाने अजूनही सगळे मराठी दागिने हे चांदीत बनवण्याचा प्रयत्न करतो, त्याला रेलेव्हेंट बनवण्याचा प्रयत्न करतो. की बाबा गळसरी खूप मोठी होती, बायकांना खूप जड व्हायची, पण गळसरी किती सुंदर दागिना आहे, तर आपण त्याला थोडा लाईटवेट बनवूयात का, त्याला थोडासा काहीतरी वेगळा फिनिश देऊयात का. महत्वाचं हे आहे की लोकांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि इतकी श्रीमंत आपली संस्कृती आहे की 600 वर्षांपासून शोध लावलेले, घडवलेले सुंदर सुंदर दागिने आहेत. आणि ते काळाच्या ओघात थोडे थोडे, म्हणजे महाराष्ट्रीयन दागिने म्हटले की त्यातल्या त्यात ठुशी आणि नथ एवढंच लोकांना माहितीये, पण जवळपास 650च्या वर ओरिजिनल महाराष्ट्रीयन दागिने आपल्याकडे आहेत, जे आम्ही सगळे चांदीत इतिहासच्या थ्रू घडवले. तर त्यासाठीच अजूनही आद्या बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. त्यानंतर आम्ही 33 कलेक्शन्स केली, जी कॉन्टेम्पररी, लहान मुलींना घालण्यासारखी, कॉलेजच्या मुलींना घालण्यासारखी सगळ्या पद्धतीची आहे. पण अजूनही जे म्हणतात ना की तुमचं काय USP आहे किंवा आद्याचा आम्ही विचार केला की काय, तर ह्यांचे महाराष्ट्रीयन चांदीतले दागिने उत्तम असतात असं आपल्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे आम्ही अत्यंत प्रामाणिक आपल्या मातीशी राहून हे सगळे दागिने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि खरंच ती इतिहास या नावापासून सुरू झालेली जी गोष्ट होती, तिने एक वेगळा इतिहास रचला. पुढे जात असताना 33 वेगवेगळे कलेक्शन्स आणलीत ना. खरं म्हणजे हा काळ असा होता की जेव्हा आपल्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या, टेक्नॉलॉजी बदलत होती, तंत्रज्ञान बदलत चाललं होतं. तर मग आपण जेव्हा एखादा व्यवसाय करतो, एखादा ब्रँड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तंत्रज्ञानात जे बदल घडत असतात, विशेषतः आता डिजिटल टेक्नॉलॉजी बदल घडतात, ते ध्यानात घ्यावे लागतात का? किंवा जे बाहेर जे ट्रेंड्स दिसत आहेत जगभरात, त्याचंही कुठेतरी आपल्या इथं प्रतिबिंब आलं पाहिजे असा विचार करायला हवा का प्रत्येक ब्रँडने? ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की आपण कोणीही, कुठलाही एज ग्रुप असू दे, अगदी आता माझे आई बाबा असतील, ते 70-65 ह्या वयोगटातले आहेत, पण तरी सुद्धा आजही सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट काय करता, तर मोबाईल हातामध्ये घेता. कोणी न्यूज बघेल, कोणी इंस्टाग्राम बघेल, कोणी फेसबुक बघेल, कोणी व्हॉट्सअप बघेल, पण मोबाईल ही तुमची आता गरज आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि इंटरनेट असं आता मी म्हणते की त्या 2 गोष्टींची आपल्याला गरज आहे. आणि मग तुम्हाला ज्या जुन्या पद्धती होत्या की न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्या, टीव्हीवर जाहिरात द्या, तर ह्या खूप महागाच्या गोष्टी होत्या. तर जेव्हा असे छोटे ब्रँड चालू होतात, म्हणजे 50,000 रुपयाच्या भांडवलात मी बिझनेस का करू शकले, कारण आज मी अशा एजमध्ये जन्माला आलेली आहे किंवा अशा एजमध्ये बिझनेस चालू केला जेव्हा वेबसाईट करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, मोबाईल ॲप डेव्हलप करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. तर त्याचा मी पुरेपूर वापर केला. याचं प्रायमरी कारण हे होतं की मी त्या बॅकग्राऊंडमधून आले होते, मी इंजिनियर होते, त्यामुळे मला पहिली गोष्ट अशी वाटली की मी जर बिझनेस करते तर माझी वेबसाईट असलीच पाहिजे. लोकांना खूप सोपं झालं पाहिजे माझ्याकडून प्रॉडक्ट विकत घेणं. तर तो थॉट एक कायम होताच. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. याचा अर्थ आपण खूप वेळ फोनवर असलं पाहिजे वगैरे असं अजिबात नाहीये. मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आज टेक्नॉलॉजीसारखा इतका मोठा मस्त ब्रिज दिलेला आहे, तर तुम्ही तो सोडून दुसरा रस्ता घ्यायलाच नाही पाहिजे. तुम्ही तो ब्रिज बांधायलाच पाहिजे तुमच्यात आणि तुमच्या ग्राहकांमध्ये. म्हणजे तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असेल तरी सुद्धा तुमची एक स्टॅटिक वेबसाईट पाहिजे की आमचं नाव काय आहे, आमचे फाउंडर कोण आहेत, त्यांचे फोटो पाहिजेत, आम्ही काय करतो, आमचा पत्ता, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बिझनेसची कुठली संधी कुठल्या रूपात तुमच्याकडे चालत येईल हे तुम्हाला अजिबात माहिती नसतं. आणि हे मी नेहमी खूप छोट्या उदाहरणावरनं सांगते की आम्ही 2017मध्ये, म्हणजे आमचा बिझनेस 1 वर्षाचा पण नव्हता चांदीचा, तेव्हा आम्ही एक प्रॉडक्ट डेव्हलप केलं ज्याच्या आपल्याकडे पेटंट आहे. मोगऱ्याचा गजरा केला आपण चांदीमध्ये आणि आम्ही तो इंस्टाग्रामवर टाकला. आता तो जर तेव्हा इंस्टाग्राम नसतं तर तो मला किती लोकांपर्यंत पोहोचवता आला असतं, तर फार नाही. पण तेव्हा विद्या बालनच्या टीममधल्या एका माणसाने तो गजरा पाहिला, तो तिला एका इव्हेंटसाठी दिला, त्यामुळे आमचा पहिला फोटो जो गजरा घातलेला आला तो विद्या बालनचा आला. हे टेक्नॉलॉजीशिवाय शक्य नाही.
आणि आजही त्याच्यानंतर जवळपास सर्व सेलिब्रिटीज, गायक, ऍक्टर या सगळ्यांनी आपली ज्वेलरी घातलेली आहे. हे केवळ आपल्या डिजिटल सोशल प्लॅटफॉर्म्सची कृपा आहे. कारण माणूस म्हणून तुम्ही किती माणसांपर्यंत पोहोचू शकता ह्याला एक लिमिटेशन आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रॉडक्ट विकायला असू दे किंवा मार्केटिंगसाठी असू दे किंवा ब्रँडिंगसाठी असू दे, टेक्नॉलॉजीला पर्याय नाही. मला वाटतं की हाच एक मुद्दा आहे की ज्याच्यावरती आपण अख्खा एपिसोड पुढे बोलू शकू. हो. आणि म्हणूनच आज विद्यावाणीच्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमामध्ये एक पॉज घेऊयात, थांबूयात आणि उद्या पुन्हा याच विषयावरती आपण चर्चा सुरू करूयात. सायली मराठे, तुम्ही इथे आलात, विद्यावाणीच्या श्रोत्यांना माहिती सांगितली त्याबद्दल खूप धन्यवाद. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र ऐकत रहा. 107.4 FM वरती उद्या याच वेळेला आपण सायलीबरोबर पुन्हा ब्रँड आणि त्याचा सोशल मीडियामधला वापर याच्याविषयी चर्चा करणार आहोत. जरूर. धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, आताच आपण ब्रँडिंग ऑन सोशल मीडिया या विषयावर सायली मराठे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. आज या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 7447221074 अर्थातच 744-722-1074 किंवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. श्रोते हो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. काल या कार्यक्रमात आपण ब्रँडिंग ऑन सोशल मीडिया या विषयावर सायली मराठे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला होता. मित्रहो, याच मुलाखतीचा भाग दुसरा आता आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो 107.4 FM वर अर्थात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओवर सुरू असलेल्या मालिकेमध्ये. या मालिकेचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला आणि गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून ही मालिका आपण ऐकतो आहोत. या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण सायली सतीश मराठे यांच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केली होती. त्यांचा आद्या ओरिजिनल्स प्रायव्हेट लिमिटेड याचा संस्थापिका म्हणून असलेला प्रवास आपण काल जाणून घेतला. त्यामध्ये त्यांनी 2013 ते 17 या काळामध्ये स्वतः वैयक्तिक हाताने बनवलेले काही दागिने फेसबुकच्या माध्यमातून विकण्याचा अनुभव सांगितला. त्या काळात त्या डिझायनिंग, फोटोशूट, ते अपलोड करणं, पॅकिंग करणं, ती कुरिअर करणं या सगळ्या गोष्टी एकट्या करत होत्या. काही दिवसातच त्यांना आणखी दोघेजण भेटले. 2017 चांदीच्या दागिन्यांचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि तो प्रवास त्यांचा संपूर्ण व्यवसायातला एक टर्निंग पॉइंट ठरला. एक ब्रँड म्हणून त्याला ओळख मिळाली. आज 2025 40 कर्मचाऱ्यांसह पुढे कार्यरत असणारा आणि प्रगतीपथावर घोडदौड करणारा आद्या हा ब्रँड आता भारतभरामध्ये, जगभरामध्ये खूप फेमस झालेला आहे. याच्या मागचं कारण सांगत असताना सायली यांनी मागच्या भागाच्या शेवटी सांगितलं होतं की त्यांनी त्यांचं मार्केटिंग असेल किंवा त्यांचं ब्रँडिंग जे होतं ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत इंटरनेटच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं होतं. आणि म्हणूनच आपण सोशल मीडिया ब्रँडिंग याच्याविषयी त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. आज त्या पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे सायली. धन्यवाद. मी आता श्रोत्यांना सांगितलं की तुमच्या ब्रँडचं मार्केटिंग करणं किंवा ब्रँडिंग करणं याच्यासाठी तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं, कारण तुम्ही ऑलरेडी 10 वर्ष सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम केलेलं होतं. पण मग सोशल मीडियाच वापरावा आणि त्याचा सुयोग्य वापर कसा करावा याच्यासाठी तुम्ही काही ट्रेनिंग घेतलं होतं का त्याचाही स्वतःचाच असा एक वेगळा मार्ग निवडलात? तेव्हा ट्रेनिंग नव्हतं घेतलं, कारण का सोशल मीडिया तेव्हा नवीन होतं बऱ्यापैकी. आपण 2013-14ची जर गोष्ट केली तर फेसबुक येऊन एक 3-4 वर्ष झाली होती आणि इंस्टाग्राम पण असंच 1-2 वर्षापूर्वी आलं होतं. तर त्यामुळे ते नवीन होतं, पण ते स्वस्त होतं किंवा ते फुकट होतं तेव्हा. त्यामुळे जो ब्रँड तुम्ही प्रयोग म्हणून चालू केलाय, तुम्ही काहीतरी करून बघूयात म्हणून काहीतरी चालू केलंय, त्याच्यासाठी तो सगळ्यात ऍक्सेसिबल मार्ग तेव्हा होता. त्याची किंमत आम्हाला तेव्हा कळायला लागली जेव्हा आम्हाला अजिबात कॉमन कॉन्टॅक्ट नसलेल्या लोकांकडनं ऑर्डर्स यायला लागल्या. तेव्हा आम्हाला असं झालं की ह्यावर टाकलेल्या प्रत्येक गोष्टीला लोक बघतायत
ज्याला आता आज कॉन्टेंट म्हटलं जातं. तो कॉन्टेंट क्रिएशन हा शब्द आत्ता कॉइन झाला, मागची 4 वर्ष आपण म्हणूया. त्याच्या आधीची 3-4 वर्ष आम्ही हा कॉन्टेंट करतच होतो, आम्ही गोष्ट सांगतच होतो, काय बनवतो ते सांगतच होतो. पण त्या गोष्टीला एक मॉनिटायझेशन आहे, त्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं हे आम्हाला तेव्हा लक्षात आल्यानंतर आम्ही त्या गोष्टीवरती फार मन लावून काम करायला चालू केलं. आपल्या आजूबाजूला अनेक आवाज असतात, त्याच्यामध्ये असा एक आवाज सतत असायचा की आम्ही नाही इंस्टाग्रामवर काही टाकत, मला वेळ नसतो सोशल मीडियावर टाकायला. आणि तेव्हा मला कायम मनात असं वाटत राहायचं, पण जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तुम्ही असं पटकन बोलू शकत नाही. पण मला तेव्हा असं वाटायचं की ऍक्च्युली तुम्ही वेळ काढला पाहिजे, कारण तुमचं प्रॉडक्ट बनवणं जितकं महत्वाचं आहे तितकं ते प्रॉडक्ट सोशल मीडियावर टाकणं पण खूप महत्वाचं आहे. तर ऍक्च्युली तुम्ही हा वेळ काढायला पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटायचं की माझ्या कामाचा तो भाग आहे. अजूनही मला असं वाटतं की इंस्टाग्रामची पोस्ट चांगली दिसणं, त्याचं कॅप्शन हेल्पफुल असणं हा माझ्या कामाचा भाग आहे. मला तो सोशल मीडिया हा कन्झम्पशनवाला टाइमपास वाटत नाही, मला तो अत्यंत सिरियस कामाचा भाग वाटतो. माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरती आद्या म्हणून मी काय बोलते, मी काय लिहिते, मी कुठला फोटो टाकते, मी त्याच्याबद्दल काय माहिती देते, ही माझी जबाबदारी असं मला वाटतं. त्यामुळे कोणीही जे बिझनेस करणारे असतील किंवा ज्यांना स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग करायचं आहे त्या सगळ्या लोकांसाठी सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाचे आहेत असं माझं मत आहे. त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त असेल तुमच्या व्यवसायाप्रमाणे किंवा तुमच्या प्रोफेशनप्रमाणे, पण ते असणं महत्वाचं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाशिवाय कोणत्याही गोष्टीचा उद्योग व्यवसायाचा आपण विचार नाही करू शकत असे दिवस आता आलेले आहेत. आता तर आपण असं पाहतो की व्यक्ती म्हणून देखील ब्रँड म्हणून समोर यायचं असेल तरी देखील सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातोय. खरं. पण मग पारंपरिक जाहिराती आणि सोशल मीडियातलं ब्रँडिंग याच्यात फरक नक्कीच आहे, खूप फरक आहे. आपल्या लहानपणी जे टीव्हीवर आपल्याला जाहिराती दिसायच्या, कुठले नूडल्स खायचे, कुठली कॅडबरी खायची, कुठला साबण वापरायचा, हे आपल्याला टीव्हीवरच्या जाहिरातींमधनं कळायचं किंवा पेपरमध्ये आलेल्या जाहिरातीतनं कळायचं की लोकल कुठे सेल लागलाय, कुठला दागिना कुठे मिळतोय, काय होतंय, असं सगळं. आता काळ जसा आपण म्हणतो बदलतो. मी नेहमी हे उदाहरण देते प्रत्येक ठिकाणी बोलताना ई-कॉमर्स बद्दल की 10 वर्षापूर्वी आपण कोणीतरी इमॅजिन केलं होतं का की मी एक दिवस लिंबू आणि कोथिंबीर पटकन टीव्ही बघता बघता ऑर्डर करीन. म्हणजे ती गोष्ट जर तेव्हा कोणी बोललं असतं तर माणसाला कम्प्लिटली वेड्यात काढलं असतं की लिंबू आणि कोथिंबीर जाऊन आणायची, पटकन जाऊन येतो. ह्याच्या कॅटेगरीत ज्या ज्या वस्तू येतात त्या आज आपण सर्रासपणे सगळ्या क्विक कॉमर्सवरती ऑर्डर करतो. आता तर आयफोन आणि लॅपटॉप देखील त्याच्यावरती मिळतात. तर आपण हे सगळ्या कधी इमॅजिन केलेलं नव्हतं. आणि तेच मी म्हणेन की पारंपरिक जाहिराती आणि सोशल मीडियातला फरक जो आहे तो काळानुरूप घडलेला बदल आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की छान बिझनेसेसना ज्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीच्या जाहिराती करण्याचं बजेट नाही त्या सगळ्या बिझनेसेसना एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून देणारा प्लॅटफॉर्म आहे. कारण जर माझं प्रॉडक्ट चांगलं असेल तर मला फॉलोअर्स असो नसोत, माझ्याकडे लेगसी असो नसो, माझं प्रॉडक्ट लोक विकत घेणार आहेत. ही संधी तुमच्याकडे आहे, ती वापरायची कशी, काय करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मला वाटतं की पारंपरिक जाहिराती आणि आत्ताच्या आधुनिक सोशल मीडिया किंवा युट्यूब ह्या सगळ्याच्या थ्रू होणाऱ्या जाहिराती ह्यामध्ये फरक असा आहे की तिथे रेव्हेन्यूचा फरक आहे, तुम्हाला कॉस्टचा फरक आहे आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. आणि कारण मार्केट संपूर्ण जगभराचं ओपन आहे, ते स्थानिक बिलकुल नाहीये. पण मग आद्याचं जेव्हा मार्केटिंग करायला सुरू केलं, तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करायला सुरुवात केली, पण आपण पाहतो की खूप वेगळ्या प्रकारच्या तिकडे लोक आहेत, खूप वेगळ्या प्रकारच्या जाहिराती आहेत. पण त्याच्यासाठी आद्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी काही वापरायची असं ठरवलं का? कारण प्रोडक्ट वेगळं होतं आणि त्याचं ब्रँडिंग पण वेगळ्या पद्धतीने होत होतं, तर मग सोशल मीडिया वेगळ्या पद्धतीने वापरूयात का, अशी काही स्ट्रॅटेजी ठरवलीत का? हो, म्हणजे बिझनेस चालू करताना मी फार स्ट्रॅटेजी नव्हती केली, पण सोशल मीडियाच्या बाबतीत मी अत्यंत कॉन्शियस होते. कारण का तिथलं स्टोरी टेलिंग हे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सेम आहे. ते कुठल्या पद्धतीने समोर येतो ते ट्रेंडनुसार आम्ही बदलत राहतो, पण स्टोरी कायम हीच होती की आम्ही सगळं इन हाऊस बनवतो, डिझाईन पासून ते कॅम्पेन्स पर्यंत सगळं आम्ही बनवतो आणि आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि एक ट्रान्सपरन्सी नावाचा फॅक्टर होता जो आम्हाला क्रिएट करणं, जसं तुम्ही मला अगदी सुरुवातीलाच ऑथेंटिसिटी बद्दल विचारलं होतं, तर ती क्रिएट करण्याचं मोठं काम आमच्यासाठी सोशल मीडियाने केलंय. म्हणजे कोविडचं उदाहरण मी कायम देते. कोविडमध्ये सगळं बंद पडलं, अचानक बंद पडलं. त्यावेळी आमच्याकडे साधारण 12 ते 13 लोकांचा स्टाफ होता आणि सगळ्यांसमोरच हा प्रश्न होता की आता करायचं काय. तर एक तर आमचा ई-कॉमर्स बिझनेस असल्यामुळे आम्हाला तेव्हा तारलं, कारण आम्हाला एक वेगळं लायसन्स मिळालं ऑनलाईन बिझनेस रन करण्याचं.
आणि दुसरी गोष्ट अशी झाली की कोविडमध्ये आम्ही व्हिडिओची सिरीज एक चालू केली, ज्याचं आम्ही नाव दिलं अडॅप्ट अँड क्रिएट. तर तेव्हा आपले आदरणीय रतन टाटा यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, टाइम्समध्ये आलं होतं. त्याचं इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं होतं की टाटा ग्रुपची हेड करणारी व्यक्ती जेव्हा असं वाक्य लिहिते की हा जो अनप्रेडिक्टेबल काळ आहे, आपल्या कुणाला माहित नाही की कधी फॅक्टरीज ओपन होतील, कधी नॉर्मल जीवन सुरळीत होईल, लोक पुन्हा कामावर जायला लागतील, पुन्हा इकॉनॉमी चालू होईल. तर आत्ताच्या काळामध्ये 2 गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. एक म्हणजे अडॅप्ट आणि कीप क्रिएटिंग. आणि हे 2 शब्द आम्ही घेतले आणि अडॅप्ट अँड क्रिएट नावाची 75 व्हिडिओजची आम्ही एक सिरीज केली. त्यात मी रोज एक व्हिडिओ बनवायचे. त्यात व्हरायटी ऑफ व्हिडिओज होते. चांदीचे दागिने बनवण्याच्या पद्धती, चांदीची शुद्धता कशी ओळखायची, चांदीचे दागिने स्वच्छ कसे करायचे, इतिहास चांदीच्या दागिन्यांचा, कुठल्या दागिना कुठल्या टेक्नॉलॉजीनी बनवला जातो, अशा पद्धतीचे 75 व्हिडिओज आम्ही तेव्हा 2-2, 3-3 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज केले. पण मला वाटतं की कॉन्टेंटचा आमचा जो पाया रचला गेला तो त्या अडॅप्ट आणि क्रिएटमुळे रचला गेला, कारण का त्या पद्धतीचे व्हिडिओ तेव्हा कोणी करत नव्हतं आणि लोकांना अत्यंत विश्वासार्हता निर्माण झाली. त्यामुळे कमिंग बॅक टू तुमचा प्रश्न की हेला पर्यायच नाहीये की आपल्याला आपल्या ब्रँडबद्दलची क्रेडिबिलिटी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी ही पाहिजेच. स्ट्रॅटेजी करूनच आम्ही पहिल्या दिवसापासून प्रत्येक बाहेर जाणारा शब्द रिस्पॉन्सिबली, कुणालाही न दुखावता, कुठल्याही पद्धतीच्या रिलिजियस पॉलिटिकल कुठल्याही पद्धतीच्या कमेंट अवॉइड करून कायम आपला उद्देश हाच आहे की आपल्याला आपलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचं. ह्या स्ट्रॅटेजीनी ते कायम करत आलेलो आहोत. ही स्ट्रॅटेजी वापरत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपला जो कॉन्टेंट आहे तो तुम्ही सांगितलंच की कुठंही तो वेगळ्या मार्गाकडे नेणारा असू नये. पण मग जेव्हा कॉन्टेंट तयार करत होतात तेव्हा कॉन्टेंट तयार करत असताना आपला उद्देश काय असायला हवा, तो तुम्ही आता सांगितलात की मूळ उद्देश हाच आहे की आपल्या प्रोडक्टकडे आणि आपल्या आद्याकडे जास्त करून लोकांनी पाहावं हाच. पण मग असं जेव्हा करत होतात तेव्हा कोणकोणते चॅलेंजेस समोर आले आणि त्या चॅलेंजेसना कसं तुम्ही फेस करत होतात? बरोबर. चॅलेंजेस ऍक्च्युली हा डिजिटली बिझनेस रन करण्याचा मी म्हणेन की एक अशी डाऊन साईड आहे जी तुम्हाला रोज फेस करावी लागते. म्हणजे आता मी तुमच्या इथे इंटरव्ह्यूला येण्याच्या आधी आमच्या स्टुडिओमध्ये 2 कारागीर आले होते पुण्यातनंच आणि ते म्हणाले की मॅडम आम्ही तुमच्या दागिन्यांच्या स्क्रीनशॉटवरनं तुमच्या इतक्या कॉपीज तयार करतो आणि इतक्या लोकांना प्रोव्हाइड करतो, तर आम्ही तुम्हाला पण देऊ शकतो ते तयार करू. तर तर आम्ही मी त्यांना म्हणलं की हे तुम्ही का आम्हाला म्हणजे सांगायला आलात, कारण का मी तुम्हाला दिलं तर काय गॅरंटी की तुम्ही ते काम दुसऱ्यांना पण करून देणार नाही. तर ते मला डायरेक्टली असं म्हणाले की नाही, पण आता एकदा तुम्ही ऑनलाईन टाकलं म्हणल्यानंतर तुम्ही ओपन मार्केटमध्ये टाकले ना, कोणीही कॉपी करून विकू शकतं. कारागिराला तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट करणं काही डिफिकल्ट नाहीये. तर ह्या चॅलेंजेस पासून ते तुमचा कॉन्टेंट दिसतोय कसा. आता मला असं नेहमी वाटतं की मी जेव्हा एखादं असं प्रॉडक्ट विकतेय जे तशा रूढार्थाने बघायला गेलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत आहे. हे डिझायरवालं प्रॉडक्ट आहे. माझ्या बेसिक गरजा पूर्ण झाल्यानंतर मला छान दिसायचंय म्हणून मी दागिने घालणार आहे, त्याला एक ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे. तर असे प्रॉडक्ट विकताना तुम्ही जर एक सतत खूप मेकअप केलेली मॉडेल तुमच्या पोस्टमध्ये दाखवत राहिलात तर माझ्यासारखी स्त्री जी काम करतेय, जी रोज काही खूप मेकअप करणार नाहीये, तर अशा मुलीला किंवा अशा बायकांना देखील असं वाटलं पाहिजे की अरे माझ्यावर पण हे चांगलं दिसेल. आणि म्हणून आम्ही डे 1 पासून असं ठेवलंय की मी स्वतःचे व्हिडिओ बनवताना कधीही मेकअप करणं, अवास्तवी त्याला एक फोटोशॉप करणं, प्रोसेसिंग करणं हे आम्ही खूप अवॉइड करतो. मी तुम्हाला म्हणलं तसं मगाशी की रिलेटिबिलिटी तुमच्या ब्रँडची असली पाहिजे. म्हणजे हे फक्त मॉडेल्ससाठी हे फक्त मोठ्या लोकांनाच चांगलं दिसतं, म्हणजे हे फक्त खूप बारीक लोकांनाच चांगलं दिसेल असं तुमच्याबद्दल बोललं नाही गेलं पाहिजे असं मला वाटतं. ॲज अ ब्रँड ऍस्पिरेशनल असला तरी सगळ्यांना तो ऍस्पिरेशनल वाटला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे एक दिवस मला आद्याचं कानातलं घालायचं, एक दिवस मला यांचं हे गळ्यातलं किंवा हा नेकलेस मला खूप आवडलाय, एक दिवस मी यांच्याकडनं विकत घेणार आहे. तर हा आमचा अथक प्रयत्न कायम असतो आणि त्यात खूप चॅलेंजेस येतात, कारण त्यात लोक खाली तुम्हाला ह्याच्यावर नाही बोलतात की तुम्ही दागिन्यांची जाहिरात करताना थोडं तरी मेकअप करायला पाहिजे, तुम्ही असं करायला पाहिजे. मराठीमधनं कॉन्टेंट केला तर इंग्लिश लोक म्हणतात की आम्हाला कळत नाहीये, इंग्लिशमधनं कॉन्टेंट केला तर मराठीतली महाराष्ट्रातले आपले जे फॉलोअर्स आहेत त्यातले काही काही लोक म्हणतात की मराठीतनं काय सांगायला जातं, मराठी दागिने विकतात. तर असे वेगवेगळे पद्धतीचे चॅलेंजेस, कॉपी केली जाते दागिन्यांची, कॉन्टेंट कॉपी करून तो पोस्ट केला जातो दुसऱ्या हँडल्सवरती, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस सतत येत राहतात. आणि तो तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीजचा पार्ट आहे, कारण का बेसिकली तुम्ही अशा ओपन प्लॅटफॉर्मवर आहात जो तुमचा डेटा कोणीही कधी कुठूनही बघू शकता. मग तुम्हाला ह्या चॅलेंजेससाठी तयार राहावं लागतं.
मग जेव्हा आपण ब्रँड इमेज तयार करतो, जेव्हा ब्रँडिंग करतो, अशा वेळेला तर सोशल मीडियावरती धोका अधिक आहे. आणि मग असा ब्रँड सस्टेन करणं, खूप मोठ्या काळासाठी तो टिकून ठेवणं, याच्यासाठी सुद्धा वेगळे प्रयत्न करावे लागत असतील. हो. तर मग ब्रँडिंगसाठी म्हणून सोशल मीडियासाठी खास काही वेगळे प्रयत्न केलेत का? ऍब्सोल्युटली. मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं की रोज एक इन्व्हेन्शन करावं लागतं की आता ट्रेंड काय चालू आहे, लोक आता काय बघतायत, लोकांना काय बघायला आवडतं. कधी रील वर्क होत आहेत, कधी स्टॅटिक पोस्ट वर्क होतीये, कधी प्रॉडक्ट फोटो वर्क होतोय, कधी मॉडेलचा फोटो वर्क होतोय, कधी सेलिब्रिटीचा फोटो टाकला तरी काही रिस्पॉन्स नाही, पण एक साधा दागिना बनवतानाचा रील टाकला तर प्रचंड रिस्पॉन्स येतो. तर मी जे टाकीन ते फेमस होईलच, कारण का मला खूप फॉलोअर्स आहेत. हा रूल आता राहिला नाही. तुम्ही जे टाकाल ते रिलेटेबल असेल, ते लोकांपर्यंत पोचलं, ते लोकांना आवडलं, त्यांनी शेअर केलं, तर तुमचे दागिने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, किंवा प्रॉडक्ट दागिने असं नाही. त्यामुळे रोज उठून रोज हे बघत राहणं की आज मला काय नव्याने करायचं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्याला पर्याय नाही. जेव्हा आपण सोशल मीडियावरती प्रमोशन्स करत असतो तेव्हा मोस्टली आपण असं पाहतो की तिथं कुठल्या सेलिब्रिटीची गरज लागत नाही. तुमची स्वतःची ओळख आणि तुम्ही ती निर्माण केलेली आहे आद्याच्या ब्रँडमधून, तीच खरं तर उपयोगी पडत असते. पण सोशल मीडियावरती सेलिब्रिटीजना देखील आणणं आणि त्यांच्याद्वारे प्रमोशन करणं हे देखील गरजेचं आहे का? कारण मागच्या भागामध्ये आपण बोलताना असं म्हणाल होतं की कधीतरी विद्या बालनचा आपल्या ब्रँडसाठी उपयोग झाला होता. खूप. मला वाटतं की माझ्या बाबतीत माझे अनेक मित्रमैत्रिणी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतात, तर त्यांनी जणू काही तो त्यांचाच ब्रँड आहे अशा पद्धतीने पहिल्या दिवसापासून ते दागिने वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्सना त्यांच्या सोशल मीडियावर सगळीकडे घालून त्या दागिन्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांचे फोटो बघूनच किंवा आमचं सोशल मीडिया बघून आम्हाला हिंदीतल्याही खूप कलाकारांनी कॉन्टॅक्ट करून तेही दागिने विकत घेतले आणि नॉन इंडियन्सनी पण खूप ते दागिने विकत घेतले. असं ती एक चेन तयार झाली, एक इकोसिस्टीम तयार झाली. तर मला वाटतं की सेलिब्रिटीजनी तुमचे दागिने घालणं किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांनी तुमचे दागिने घालणं, तुमचं प्रॉडक्ट घालणं हे खूप महत्वाचं आहे. कारण माझा स्वतःचा एक ब्रँड अँबॅसेडर या गोष्टीवरती विश्वास नाही. मला असं वाटतं की माझा दागिना घालणारा सेलिब्रिटी, गृहिणी, कामावर जाणारी बाई, कॉलेजला जाणारी मुलगी, हे सगळे माझे ब्रँड अँबॅसेडर आहेत. कारण त्यांनी जर प्रॉडक्ट घातलं आणि माझं प्रॉडक्ट चांगलं असेल तर त्यांना 4 लोक विचारणार आणि ते लोक तुमच्या ब्रँडबद्दल बोलणार. दॅट इज वेअर युअर ब्रँडिंग विल मल्टिप्लाय. नाही तर तुम्ही तेवढ्या लोकांपर्यंतच सीमित राहात. तर तुम्ही तुमचा ऑडियन्स मोठा करण्याची जबाबदारी ह्या लोकांवर दिली आहे. आणि त्यामुळे मी म्हणेन की सेलिब्रिटीनी जर तुमचा एखादा दागिना घातला तर त्याचा तुम्हाला उपयोगच होतो. मी ह्याचं कायम एक्झाम्पल देते की सौरभ द्विवेदी हा जो खूप मोठा पत्रकार आहे लंडन टॉपचा, त्याने आमचं सरस्वतीचं ब्रेसलेट माहिती म्हणून, म्हणजे चौकशी म्हणून की हा काय आकार आहे ग, मग म्हणला मी हे दसऱ्याला इथे महाराष्ट्रात आम्ही पाठीवर काढतो. हो का, खूप सुंदर आहे, फार छान दिसतं हे ब्रेसलेट, मला हे ब्रेसलेट घालायला आवडेल, म्हणून त्याने ते ब्रेसलेट घातलं. आणि आज भारतभरातून ज्या लोकांनी कधी सरस्वतीचं हे चिन्ह असतं हे ज्यांना माहित नव्हतं, ते देखील लोक तुमच्या कल्चरबद्दल उत्सुक आहेत. ते विचारतात की हे काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे. तर मला वाटतं की अशा पद्धतीचा एक मिडास टच तुम्हाला मिळत राहणं अधूनमधून खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या लोकांपर्यंत पोहोचत राहणं, अशा लोकांना अशा गोष्टी तयार करून देत राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ही लोक तुमची इनडायरेक्ट ब्रँड अँबॅसेडर आहेत, जी तुमचा ब्रँड खूप लोकांपर्यंत घेऊन जातात. खरंच ही जरी गोष्ट एका बाजूला खरी असली तरी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा कधी ब्रँडिंग करतो आहोत, जेव्हा कधी मार्केटिंग करतो आहोत, तेव्हा तिथे सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे फॉलोअर्स. हो. त्याचबरोबर इन्फ्लुएन्सर्स ज्यांची नावं तुम्ही आता घेतलीत, आणि त्या सगळ्याच्या पलीकडे असतात ट्रेंड्स. हो. ते नेहमी बदलत असतात. बरोबर. मी कधीतरी लहानपणी दुकानात वाचलं होतं की फॅशन की दौर में गॅरंटी की अपेक्षा ना करे. आता नव्या काळात मी असं म्हणतो की इतक्या फास्ट बदलत्या काळामध्ये ट्रेंड्स असे तेच कंटिन्यू राहतील आणि त्याच्याच सोबत आपण राहू असं काही नाही. ट्रेंड्स सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. तर त्या ट्रेंड्सना आपण कसं फॉलो करतो किंवा तुम्ही स्वतःहून काही ट्रेंड्स निर्माण कसे करता? मला वाटतं की ट्रेंड्स, आम्ही सोशल मीडिया हे आमचं काम आम्ही समजतो, कामाचा एक भाग समजतो. आमच्याकडे तसं एक डिपार्टमेंट आहे सोशल मीडिया आणि कॉन्टेंट क्रिएशन. तर आम्ही त्या लोकांना हे ट्रेंड्स फॉलो करायला सांगतो. कारण का अर्थातच ट्रेंडमध्ये अल्गोरिदम असा आहे आता की तुमचं प्रॉडक्ट वर दिसत राहील, तुमची जाहिरात वर दिसत राहील, पण कुठला ट्रेंड माझ्या ब्रँडला सूट होतोय ह्याचा विचार करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि आपण स्वतः काही प्रयोग करत राहणं खूप महत्वाचं आहे ज्याच्यातनं ट्रेंड क्रिएट होतील. कारण का दरवेळेला तुम्ही ट्रेंड असे नाही क्रिएट करू शकत की मी काहीतरी केलं आणि त्याचा ट्रेंड झाला. तर त्याच्या मागे एक विचार, म्हणजे आता जसं आम्ही कुडीचं कानातलं बनवलं तर त्याचा आमचा एक मेकिंगचा व्हिडिओ आहे की कुडी एक छोटासा दागिना बनवायला किती स्टेप्स आहेत आणि किती मेहनत त्याच्यात जाते. तर त्याला आम्हाला काही मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले. कारण का
ते करताना आम्हाला माहिती होतं की लोकांनी जर ही मेहनत बघितली तर तुमची क्रेडिबिलिटी खूप वाढणार आहे. तर ते मला खूप वाटतं. आणि तुम्ही म्हणालात तसं की ट्रेंड आहे किंवा इन्फ्लुएन्सर आहे, तर मी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बद्दल पण, जो खूप मोठा विषय आहे खरं तर, पण त्याच्याबद्दल पण मी नेहमी हे वाक्य बोलते की मी समजा एका इन्फ्लुएन्सर बरोबर कोलॅबोरेशन करते आहे, त्याने आमचे दागिने घातले किंवा तिने आमचे दागिने घातले, तर तो इन्फ्लुएन्सर हा कुठल्या तरी क्षेत्रातलं टॅलेंट पाहिजे म्हणून त्याचा इन्फ्लुएन्स आहे. स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून घेणारे लोक जे आहेत की मी आजपासून इन्फ्लुएन्सर आहे कारण मला सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत, त्याला इन्फ्लुएन्सर्स मी मानत नाही आणि त्यांच्याकडनं जाहिराती करून घेत नाही. पण सौरभ असेल, गिरिजा असेल, स्पृहा असेल, पर्ण असेल, हे जे सगळे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात टॅलेंटेड लोक आहेत आणि म्हणून त्यांचा इन्फ्लुएन्स आहे. तर मला ते इन्फ्लुएन्सर्स वाटतात. म्हणजे टॅलेंट कोलॅबोरेशन मी त्याला जास्त म्हणते, इन्फ्लुएन्सर कोलॅबोरेशन म्हणायला मला आवडत नाही. तर त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करण्याची एक पॉलिसी आम्ही डे 1 पासून कायम ठेवलेली आहे की आपण अशा लोकांबरोबर कोलॅबोरेट करू जे हुशार आहेत, त्यांच्या क्षेत्रात खूप कष्टाने मोठे झालेले आहेत. मग त्या लोकांबद्दल एक साहजिक ते काय करतात हे बघण्याची उत्सुकता लोकांना असते. तर म्हणून मला वाटतं की ट्रेंड्स फॉलो करणं महत्वाचं आहे, पण आपल्याला काय सूट होतंय हा विचार असायला पाहिजे त्याच्यामध्ये. नक्कीच. खरं म्हणजे सायली मराठे यांनी जो पहिलं प्रोडक्ट जेव्हा कधी विकलं तेव्हा ते फेसबुकच्या माध्यमातून विकलं होतं. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये त्यांचे 4 वेगवेगळ्या शाखा झाल्या. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये अशा वेगळ्या शाखा आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपलं काम करतो आहोत. पण अजूनही सगळ्यात मोठा व्यवसाय, सगळ्यात मोठा बिझनेस जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मिळतो आहे. इतक्या वर्षांचा अनुभव सोबत आहे. मग आता या क्षेत्रामध्ये नव्यानं जे उद्योजक येत आहेत, जे लघु उद्योजक आहेत, त्यांना वाटतं की मी एकदा का सोशल मीडियावरती गेलो की माझं प्रोडक्ट असं दुसऱ्या दिवशी बराबर विकलं जाईल. काय सांगशील, काय संदेश देशील या सगळ्या नव्या उद्योजकांना की त्यांनी सोशल मीडियाचा वापर नेमक्या कशा पद्धतीने केला पाहिजे? मगाचपासून खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या मार्गदर्शक आहेत. तरी देखील आम्हाला अशी एक गोष्ट आहे की जी या सगळ्यांना अतिशय मोलाचा संदेश ठरेल. संदेश देण्याचं खरं तर मला असं वाटतं की मलाही अजून मी चालूच म्हणजे एक 8-10 वर्ष झाली, त्यामुळे संदेश असं मी म्हणणार नाही, पण एवढं नक्की म्हणेन की अनुभव जे मला आलेत त्याच्यातून जे आपण म्हणतो की सगळ्यात मोठा बोध काय घेतलात तुम्ही, तर तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता कन्सिस्टन्सी बद्दल, तर मला वाटतं की तुम्हाला ब्रँड ओव्हरऑलच तयार करायला, सोशल मीडिया असू दे, कॉन्टेंटमध्ये असू दे, डिजिटली असू दे, रिटेल असू दे, कन्सिस्टन्सी म्हणजे रोज उठून काम करायचं. काल जरी थोड्या गोष्टी चुकल्या, काल थोडं रील चाललं नाही, फेल झालं, प्रॉडक्ट विकलं नाही गेलं, आज उठून पुन्हा प्रयत्न करायचा आहे. तर कन्सिस्टंटली शोईंग अप, हे मी नेहमी म्हणते, शो अप, उठा आणि कामावरती जा आणि पुन्हा प्रयत्न करा. ह्याला पर्याय नाही. कितीही तुमचा बिझनेस मोठा असू देत, तो आणखीन मोठा करायचा असेल किंवा आहे तसा सस्टेन करायचा असेल तरी सुद्धा कन्सिस्टन्सी ही अत्यंत महत्वाची. खरं म्हणजे सायली, तुमच्याशी बोलत असताना वेळ कसा संपतो हे लक्षात येत नाहीये. तुम्ही अतिशय मोलाच्या आणि खूप महत्वाच्या गोष्टी सांगता आहात. मुद्दे जरी छोटे असले तरी त्याचा परिणाम खूप मोठा आहे. आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की तुमच्यासोबत ही मालिका अजूनही एक भाग पुढे चालू शकते. जर तुमची परवानगी असेल तर आपण पुन्हा एकदा उद्या गर्जे मराठीच्या सोबत जी आपण मालिका सुरू केलेली आहे नवयुगाची ज्ञानमाला, यात पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांसह संवाद साधूयात. आज वेळेचं बंधन पाहता आपण इथं थांबूयात. तुम्ही इथं आलात आणि आमच्या विद्यावाणीच्या सर्व श्रोत्यांना जी माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण ब्रँडिंग ऑन सोशल मीडिया या विषयावरील सायली मराठे यांच्या मुलाखतीचा भाग 2 ऐकलात. त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत या मुलाखतीचा भाग 2 आज आपण ऐकलात. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. आपण या कार्यक्रमात ब्रँडिंग ऑन सोशल मीडिया या विषयावरील सायली मराठे यांची मुलाखत ऐकत आहोत. त्या मुलाखतीचा अंतिम भाग आम्ही प्रसारित करीत आहोत. त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला.
श्रोते हो, आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर आणि मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रांनो, गेले 2 दिवस आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून जी मालिका आपण चालवतो आहोत त्याच्यामध्ये आपण सायली मराठे यांच्यासोबत चर्चा करतो आहोत आणि त्या आद्या ओरिजिनल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या संस्थेच्या संस्थापिका आहेत. त्यांनी स्वतःचं असा एक ब्रँड तयार केलाय आणि 2013ला सुरू झालेली ही एक गोष्ट होती. पुढे ती 2016-17 पर्यंत एक मोठा ब्रँड म्हणून आपल्या समोर आली आणि आज आपण पाहतो आहोत की पुणे, मुंबई, बेंगलोर या शहरांमध्ये त्यांच्या 4 ब्रँड्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे बहुतांश प्रोडक्ट्स, मला वाटतं सगळेच प्रोडक्ट्स हे ऑनलाईन उपलब्ध आहेत. आज त्यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सायली, नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. आपला तिसरा आजचा भाग तुम्ही काय विचारणार त्याच्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. मला खरं तर आपल्या आद्या या ब्रँडविषयीच विचारायचं आहे. खरं तर हे नाव कुठनं सुचलं? तर आपण सगळ्यांनी शाळेत असताना आद्य संस्कृती, पहिली संस्कृती किंवा फर्स्ट कल्चर ऑफ मॅनकाइंड याला आद्य संस्कृती म्हणतात. तर तिथून कुठेतरी तो शब्द माझ्या डोक्यामध्ये होता आणि त्याला एक थोडा फेमिनाईन टच म्हणून त्याला आद्या असं ते रुळलं, त्यामुळे तो आद्या असा शब्द झाला. पण आद्याचं मिनिंग हे फर्स्ट वन किंवा ओरिजिनल वन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आद्य दैवत, म्हणजे पहिलं, कुणाच्याही आधी असतील. तर तशा भावनेतून चालू झालेलं ते आहे. आम्ही जेव्हा आद्या असं म्हणतो ते देवीचं पण नाव आहे. हो, ते देवीचंही नाव आहे. त्यामुळे मग तुमची सगळे बहुतांश प्रोडक्ट्स ही महिलांसाठीचीच आहेत? नाही, आपल्याकडे मेन्स कलेक्शनमध्ये देखील 200हून अधिक प्रोडक्ट आपण तयार करतो. आणि मी म्हणलं तसं की हिस्ट्रीतले रेफरन्सेस, इतिहासात आपण वाचतो कायम, आपल्याला किती लहानपणापासून गोष्टी शिकवल्या जातात. तिथं आपल्याला असं ऐकायला मिळतं की राजा खुश झाला आणि त्यानं शिरपेचातला तुरा काढून दिला किंवा मोत्याची माळ फेकली. तर म्हणजे पूर्वीपासून पुरुष दागिने घालायचे, म्हणजे त्याच लाईन्सवर असं नाही, पण आम्ही पुरुषांसाठी देखील दागिने बनवतो. ते त्यांच्या पर्सनॅलिटीला, त्यांच्या पोशाखाला सूट होतील असे बनवतो. पण पुरुषांचे देखील दागिने, लहान मुलांचे दागिने देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही आद्या सुरू करण्याच्या आधी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॅप कन्सल्टंट म्हणून काम करत होतात, म्हणून सोशल मीडियाकडे वळालात की आणखीन काही वेगळं कारण होतं का? फक्त सोशल मीडियावरती जायचं हा आधीच ठरलं होतं? लोकांपर्यंत ब्रँड पोहोचवण्याचं सगळ्यात स्वस्त साधन हे तेव्हाही आणि आजही सोशल मीडिया हे आहे. कारण का सगळेजण सोशल मीडियावर आहेत. ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहे ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. व्हॉट्सअपवर असतील, इंस्टाग्रामवर असतील, फेसबुकवर असतील, युट्यूबवर असतील, कुठल्या ना कुठल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती माणसांचा प्रेझेन्स आहे. आणि त्यामुळे तो सगळ्यात जास्त युटिलाइज करणं हे तुमचं, म्हणजे मला वाटतं की ब्रँड म्हणून एक पहिली टिकमार्क तुमच्याकडे असली पाहिजे. आणि दुसरा पार्ट मला असं वाटतं की जो माझ्या बाबतीतला पर्सनल पार्ट आहे की मला स्टोरी टेलिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता. मला पहिल्यापासून कुठलीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवताना एक मॅटर ऑफ फॅक्ट म्हणून सांगण्याच्या ऐवजी त्याच्या मागची कथा, त्याच्या मागचं सायन्स, त्याच्या मागचं लॉजिक, त्याच्या मागचा इतिहासातला रेफरन्स, हे सगळं सांगायला, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवायला खूप आवडायचं. आणि त्यातनं खूप ट्रान्सपरन्सी पण क्रिएट होत होती. ह्या सगळ्या कारणांमुळे मी सोशल मीडियावरती येण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरती जे की वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, प्रत्येक प्लॅटफॉर्मची कशी एक वेगळी विशेषता आहे, त्याचं वेगळेपण आहे, त्यांनी ते राखलेलं आहे. आपण मात्र सगळे प्लॅटफॉर्म्स वापरण्याचं पाहतो की जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्टचं ब्रँडिंग करायचं ठरवता, आपल्या आद्याचं कोणतंही प्रोडक्ट असेल, तर तेव्हा त्या ब्रँडसाठी म्हणून, त्या प्लॅटफॉर्मसाठी म्हणून काही वेगळं तयार करता कॉन्टेंट, की असं असतं की सगळ्यांसाठी तयार केलं आणि ते मग पुढे त्याच्यातलेच तुकडे वेगवेगळे करून वापरले? आपण जे, मला वाटतं दुसऱ्या भागात आपण जे बोललो की कॉन्टेंट क्रिएशन हा आता एक मागच्या 4-5 वर्षात आलेला शब्द आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठं करिअर आहे, त्याचा एक कोर्स असायला पाहिजे. अजूनही आपल्याकडे ना सोशल मीडियाची डिग्री नाहीये, पण ती लवकरच चालू झाली पाहिजे. मला असं वाटतं की त्याचा कोर्स चालू झाला पाहिजे, 3 वर्षाचा कॉन्टेंट क्रिएशनचा कोर्स चालू झाला पाहिजे. कारण का, मीडियम कुठलं आहे, त्याला टेक्निकल रिक्वायरमेंट काय आहे आणि त्या मीडियमवरती लोक जातात का, ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी कॉन्टेंट तयार करावं लागतं. साधं एक्झाम्पल म्हणजे इंस्टाग्रामवरती तुम्ही जर एखादा व्हिडिओ बघत असाल तर तुमचा वॉच टाइम हा आपोआप पटापट स्क्रोल करण्याकडे कल असल्यामुळे एक 15-20 सेकंदात तुम्हाला तुमचा संदेश पोचवायचा आहे. तेच युट्यूबवर माणूस जेव्हा ओपन करतो तेव्हा एक लॉंग फॉर्मॅटचा युट्यूबला, म्हणजे युट्यूब का आपण ओपन करतो, कारण कोणाचा जरी इंटरव्ह्यू आलाय मला बघायचा, मग तो लॉंग फॉर्मॅटसाठी तुम्ही युट्यूबवर जाता. तेच फेसबुकचं महत्व हे मित्रमैत्रिणींशी कनेक्ट करणं हे आहे.
सो फेसबुकचा कॉन्टेंट हा शेअरेबल असला पाहिजे. हो. मी एखादी गोष्ट माझ्या प्रोफाईलवर टाकली तर पटकन ती कोणीतरी शेअर केली कारण ती माझ्या मित्रमैत्रिणींना दिसावी. तर त्याला एक ते जे लिनियर कळत जाणं लोकांना की अरे तिने शेअर केलं होतं, मी त्याच्या प्रोफाईलमध्ये तुझी पोस्ट पाहिली होती. हो. तर अशा पद्धतीने मला वाटतं की हे सगळं चालतं. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मचं वेगळं महत्व आहे आणि त्याप्रमाणे तो कॉन्टेंट, तो संदेश, ते कॅप्शन, तो व्हिडिओ हे सगळं तयार झालं पाहिजे. खरं तर वेगळे प्लॅटफॉर्म जरी असले तरी आपलं प्रोडक्ट मात्र एकच असतं. हो. आपला ब्रँड मात्र एकच आहे. पण मग तुम्ही एक उत्पादनांचं जेव्हा ब्रँडिंग करता तेव्हा कोणत्या मुद्द्यावरती जास्त भर देता? एक म्हणजे डिझाईनवरती असतं का, तुम्ही म्हणता तर संदेश असायला हवा, का सेलिब्रिटी असायला हवा, का आणखीन थेट त्या ग्राहकांची भावनाच? छान प्रश्न आहे. ऍक्च्युली आमच्याकडे नेहमी हा प्रश्न विचारतात की डिझाईन एथॉस म्हणजे डिझाईनची लँग्वेज तुमची खूप महत्वाची आहे का तुमचं ऑफर खूप महत्वाची आहे की तुम्ही वेबसाईटवर काय ऑफर दिली त्याच्याप्रमाणे लोक घेत आहेत का, तो फोटो काढलाय त्याच्यामुळे लोक घेत आहेत का, मॉडेलचा फोटो टाकलाय त्याच्यामुळे लोक घेत आहेत का, एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने ते घातलं म्हणून लोक घेत आहेत. तर मला वाटतं की इट इज एव्हरीथिंग इज इन हार्मनी, ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट कॉन्ट्रीब्युटर आहे तुमचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी. मी ऍज अ फाउंडर माझ्या डोक्यात कायम हा विचार असतो की मी कुठलंही शूट करत असेल, मी कुणाबरोबरही कोलॅबोरेशन करत असेल, कधी ज्वेलरीचं बार्टर केलेलं असेल, कधी सोशल मीडियाचा कॉन्टेंट क्रिएट करत असेल, तर प्रॉडक्ट हा माझा हिरो आहे. हा विचार एक बेसिक कायम डोक्यात असतो आणि त्याच्या अनुषंगाने बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. हा एक विचार माझ्या डोक्यात सदैव असतो की माझं प्रॉडक्ट हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अलाइन करणं महत्वाचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पण प्रॉडक्ट हिरो आहे. ऍट द एंड ऑफ इट माझा प्रॉडक्ट दाखवला गेलं का छान, हा विचार तुमच्या मनात कायम असला पाहिजे. तुमच्या अशाच एखाद्या हिरोला जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती कॉइन करायचा प्रयत्न केला तर एखादा असं लक्षात राहिलेलं कॅम्पेन? खूप आहे तशी ऍक्च्युली 10 वर्षामध्ये. पण आम्ही ना एक नवीन कॉन्सेप्ट चालू केली. आम्ही स्वर्ण रजत नावाचं कलेक्शन लॉन्च केलं होतं. म्हणजे काय, गोल्ड आणि सिल्वर. तर सिल्वरचेच दागिने आहेत, चांदीचाच बेस आहे, पण त्याच्यावर जे मुलामा पॉलिश चढवतो आपण ते अर्ध चांदीचं अर्ध गोल्ड असं आम्ही ड्युअल टोन ज्याला म्हणतात तशी ज्वेलरी आम्ही एक अख्खं कलेक्शन लॉन्च केलं. आणि पुन्हा सांगायला आनंद खूप वाटतो. एकतर हे मला वाटतं की तुम्ही नवीन नवीन गोष्टी करत राहता, त्या लोकांना हव्या असतात, तसे दागिने लोकांना घालायचे असतात. तर स्वर्णरजतचे दागिने आम्ही आज तागायत म्हणजे 2018च्या मार्चमध्ये आम्ही ते दागिने लॉन्च केले. पण अजूनही आम्ही स्वर्णरजत अत्यंत स्ट्रॉंग आमचा होल्ड आहे त्याच्यावरती. लोक आमच्याकडे स्वर्णरजतसाठी येतात आणि प्रचंड मोठा आम्ही त्या निमित्ताने सक्सेस पाहिलं. आणि अगेन आपले सगळे महाराष्ट्रीयन दागिने जुने 400 वर्ष जुनी माळ, 400 वर्ष जुनी नथ, अशा सगळे दागिने आम्ही स्वर्णरजतमध्ये तयार केले. तर मला वाटतं की प्रयोग करत राहणं महत्वाचं आहे. पण सक्सेस मिळाला तर नथिंग लाईक इट. सरस्वती ब्रेसलेट बद्दल आपण बोललो, स्वर्णरजत बद्दल आपण बोललो, इतिहास बद्दल आपण बोललो. आम्ही खूप रिसेंटली एक मस्त प्रयोग केला. ओरिगामी नावाचं टेक्निक आपल्याला माहिती आहे, पेपर फोल्डिंगचं. तर आम्ही चांदीचे शीट फोल्ड करून काही ज्वेलरी तयार केली जी आम्ही ओरिगामी पद्धतीवर आधारित केली. त्याला देखील अत्यंत छान रिस्पॉन्स मिळाला. सो असं काही ना काहीतरी आम्ही करत राहतो प्रयोग. आणि आता आद्याकडून ते नथ बनवण्यासाठी सुद्धा एक काही हो. तर आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रीयन लोकांच्या लग्नात नथ हा आपला एक मोठा विषय असतो की आपली जी वधू आहे तिचा दागिना नथीचा महत्वाचा आहे. अनेक वेळेला ती आजीकडून आईला, आईकडून तिला पास होत आलेली असते, पण खूप लोकांकडे ती नसतेही. तर आम्ही आता एक मस्त उपक्रम ज्याला म्हणून असा चालू केलाय की नथी बांधण्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष करतच आहोत आद्यामध्ये. पण आम्ही आता वधू आणि तिचे आई वडील असं मिळून किंवा वधू स्वतः येऊन तिची नथ बांधते आणि ती चांदीतली असते, त्यातले मोती सुंदर असतात. तर ती पुढच्या पिढ्यांना पास ऑनही करू शकते. पण असं एक छान आपण ज्याला एक हेरिटेज परंपरा आहे असा एक पीस ती स्वतःच्या हाताने तयार करते आणि स्वतः बांधलेली नथ लग्नात घालते. असं आपण एक आता उपक्रम चालू केलाय. आणि म्हणजे त्याच्यात एक प्रॉडक्टची विक्री किंवा प्रॉडक्ट आहेच, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्याशी अटॅच असलेलं इमोशन. की मी जो दागिना घालते तो मीच तयार केलेला दागिना आहे, मीच बांधलेला दागिना आहे आणि तो माझ्या सगळ्यात महत्वाच्या दिवशी मी परिधान करणार आहे. तर असं पण असतं. म्हणजे तुम्ही जसा मगाशी प्रश्न विचारलात की असं काही एखादा स्पेशल हे आहे का, तर असे खूप प्रसंग येत राहतात. त्यातला हा लेटेस्ट आहे की आम्ही हा एक उपक्रम चालू केलाय आता. खरं तर हा असा प्रसंग की नववधूला आणि तिच्या कुटुंबियांना सुद्धा खूप जवळ, अतिशय भावनिक असा अतिशय गोष्ट आहे. श्रोते हो, गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्यानं आपण जी मालिका चालवत आहोत नवयुगाची ज्ञानमाला, या मालिकेमध्ये आपण सायली सतीश मराठे यांच्याकडून त्यांच्या आद्या ओरिजिनल्स किंवा आद्या या ब्रँडविषयी ऐकतो आहोत. त्यांनी खूप वेगळे प्रयोग केले
आणि खूप वेगळ्या पद्धतीनं त्यांनी कॅम्पेन्स केली, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थेट आपल्या ग्राहकांच्या हृदयाला हात घालून मनात उतरण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे दागिने त्यांनी ग्राहकांपर्यंत आणले. तुम्ही सायली, जेव्हा वेगवेगळे दागिने लोकांपर्यंत नेतात तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात, किंवा अशी एखादी प्रतिक्रिया की जी तुम्हाला थेट मिळालेली आहे आणि ज्याच्यावरती तुम्हाला अधिक प्रेरणा मिळाली, काहीतरी आणखी नवीन करूयात? आमच्याकडे म्हणजे आपण सोशल मीडियाबद्दल, ब्रँडिंगबद्दल, मार्केटिंगबद्दल खूप बोललो आहोत, पण क्लायंट फीडबॅक हा मुद्दा माझ्या हातनंही राहिला की आमच्या सोशल मीडियावर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कमीत कमी 7,000 ते 8,000च्या वर क्लायंट टेस्टिमोनियल्स दिसतील, जिथं खऱ्या माणसाने ज्याने दागिना विकत घेतला, परिधान केलाय, कुणाला तरी गिफ्ट केलाय, त्याचा एक तुम्हाला व्हिडिओ फीडबॅक ऐकायला मिळतो. त्या माणसाचा व्हिडिओमध्ये तो सांगतोय की मी हा दागिना घेतला आणि हा मी माझ्या बायकोला दिला किंवा मी स्वतःसाठी घेतला, आणि त्याच्याने प्रचंड ट्रस्ट बिल्डिंग होतं. आणि हे सगळे टेस्टिमोनियल्स मला खूप आवडतात, कारण का तुम्हाला डायरेक्ट तुमच्या कामाचा फीडबॅक मिळतो. त्यात 2 पद्धतीचे फीडबॅक मला खूप आवडतात. त्यातला एक फीडबॅक आम्हाला अगदी लेटेस्ट, म्हणजे पुणेरी ज्याला म्हणतात तसा एक फीडबॅक आम्हाला लेटेस्ट मिळाला होता की एक काकू आमच्या स्टोअरमध्ये आल्या होत्या. त्या काकू, त्यांच्या सासूबाई आणि त्यांची मुलगी अशा 3 पिढ्या स्टुडिओत आल्या होत्या, आणि त्यामुळे आम्ही कायम फेसबुकवर तुझे व्हिडिओज बघायचो किंवा आम्ही ते दागिने बघायचो. पण आम्हाला वाटायचं की काय आता हे कोण, म्हणजे कुठून कुठलंय, आपण कधी बघितलं नाहीये आणि जरा महाग वाटतंय आणि असं आम्हाला वाटायचं. पण मग आम्ही ठरवलं होतं की आता एकदा तिघींनी वेळ काढायचा आणि बघायचं एकदा ह्यांचं काय आहे नक्की. म्हणून आम्ही मागचा 1 तास इथे आलोय दुकानात, त्यांनी बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या आणि अजिबात आम्हाला वाटलं होतं तसं नाहीये. तर मला असे फीडबॅक खूप महत्वाचे वाटतात जिकडे तुमच्या सोशल मीडियाच्या कॉन्टेंटमुळे किंवा तुमच्या स्टोरी टेलिंगमुळे लोकांचं कन्व्हर्जन होतं ह्याच्यात, की त्यांना खरं तर तुमच्या ब्रँडबद्दल ते साशंक आहेत की काय हे नक्की. तिथपासून तो हा जर्नी की आम्हाला फार आवडलं. तर ती ताकद आहे तुमच्या कॉन्टेंटची. आणि दुसरा एक मला एक वेगळ्या पद्धतीचा फीडबॅक मला खूप आवडतो, जे बऱ्याच वेळेला नवरे किंवा बॉयफ्रेंड्स आमच्या फीडबॅक व्हिडिओजमध्ये देतात की तुमच्या इथे याला मला अजिबात आवडत नाही, आणि आम्हाला असं वाटतं की अरे असं का म्हणतात, तर तुमच्या इथे आलं की खूप खर्च होतो, कारण का तिला एक घ्यावं असं वाटतं, मला तिला एक घ्यावं असं वाटतं, असं करत करत तुमच्या इथे खूप खर्च होतो. तर मला हे फार स्वीट वाटतं की म्हणजे ते येत आहेत, परत येत आहेत, बायकोला घेऊन येतात, बहिणीला घेऊन येतात, आईला घेऊन येतात, त्यांना गिफ्ट्स घ्यायचे आहेत. पण अशा प्रसंगाला पण जिथे तुम्हाला एक बॉन्ड क्रिएट करायला सुद्धा तुम्ही लोकांच्या आयुष्याचा छोटासा भाग आहात, तिथे सुद्धा तुम्हाला काहीतरी करायला मिळते. दोन्ही पद्धतीचे फीडबॅक खूप आवडतात. खरं म्हणजे आपण जेव्हा ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल बोलतो आहोत तेव्हा एक गोष्ट अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिली की जिथे जिथं डिजिटल मार्केटिंग आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग केलं जातं, असे प्रोडक्ट्स विकले गेल्यानंतर ती परत येण्याची संख्या पण अनेक साऱ्या प्रोडक्ट्समध्ये खूप ठिकाणी दिसून येते. तुमचा काय अनुभव आहे? मला वाटतं की ज्याला आपण रिटेन्शन म्हणतो किंवा रिकॉल म्हणतो, ह्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे एकदा आलेला माणूस हा आपल्याकडे परत आला पाहिजे आणि तो अजूनही लोकांना घेऊन आला पाहिजे, हे प्रत्येक ब्रँडचं स्वप्न असतं. आणि आमचाही त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न चाललेला असतो की तुम्हीच तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हे पोचवा की ह्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि तो माणूसही आपल्याकडे परत आला पाहिजे. इतका विश्वास आणि इतकं चांगलं प्रॉडक्ट तुम्ही त्याला दिलं पाहिजे. खरं तर सोशल मीडियामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात, वेगवेगळ्या गोष्टी इथं घडत असतात. तुम्हाला काय वाटतं की येत्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये असे कोणकोणते ट्रेंड्स येण्याची शक्यता आहे किंवा तुमच्याकडे अशी कोणती तयारी सुरू आहे की जे ट्रेंड्स आम्हाला पाहायला मिळतील? 2 गोष्टींवरती आम्ही काम करतोय. एक म्हणजे आपले आहेत त्या कस्टमर्सला आपल्याबरोबर बांधून ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो. दुसरा जो ट्रेंड ह्या दृष्टीने जर आपण बघायचा म्हटलं तर तो मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो, तो म्हणजे एआय. आपण सगळेजण एआय बद्दल बोलतोय, रफली सगळ्यांना माहितीये एआय म्हणजे काय, पण एआयचा आपल्या बिझनेसमध्ये कुठे कुठे आणि कसा कसा वापर करता येईल हा थॉट अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. मे बी 10 वर्षांनंतर आपल्याला त्याचं महत्व कळेल, पण आजच्या घडीला एआय हे आपल्या आयुष्याचा ऑलरेडी इंटिग्रल पार्ट झालेलं आहे. तर त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला ते आपल्या बिझनेसला कसं उपयोगी पडणार आहे याचा विचार करत राहायला पाहिजे. खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अनेक साऱ्या नवीन गोष्टी येतील. जग इतक्या झपाट्यानं बदलतंय की आपला प्रत्येक व्यवसाय मला वाटतं की 180 डिग्री 360 डिग्रीमध्ये देखील फिरू शकतो आणि त्या गतीनं आपण देखील आपल्या व्यवसायाच्या गणित बदलायला हवीत. अगदी. तुम्ही काय सांगाल सगळ्या श्रोत्यांना आणि आमच्या नव्या उद्योजकांना की कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या व्यवसायाची स्ट्रॅटेजी आखली पाहिजे किंवा ब्रँडिंगसाठी तयारी केली पाहिजे? मला 2-3 गोष्टी ज्या नेहमी सांगते त्या नक्की सांगेन. एक म्हणजे टेक्नॉलॉजीला घाबरून जाऊ नका. टेक्नॉलॉजी आपल्याला आपल्या बिझनेससाठी खूप महत्वाची आहे. 2, तुमचं प्रॉडक्ट उत्तम असलं पाहिजे.
त्याचा टार्गेट ग्रुप तुम्ही ठरवा. तुम्हाला कुणासाठी हे प्रोडक्ट तयार करायचे तुम्ही ठरवा, पण प्रोडक्ट उत्तम असलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये प्रॉडक्ट वेगळं असेल, सर्व्हिस वेगळी असेल, स्ट्रॅटेजी वेगळी असेल, तरी सुद्धा रोज ते काम करत राहणं, जसं आपण मगाशी बोललो तशी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी सगळ्यात कायम शेवटी बोलते, जे माझं शिक्षण झालं बिझनेस चालू केल्यामुळे, ते म्हणजे 2 गोष्टी ज्यामध्ये आपण मराठी लोक खूप मागे पडतो. एक म्हणजे पहिली गोष्ट फायनान्शियल शिक्षण. आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये किती पैसे घातले, त्यातनं किती आले, मला किती पर्सेंटनी पडतंय, माझं पॅट किती आहे, मला प्रॉफिट किती बसतंय, मला काय करावं लागेल, वर्षभराचं बजेट, हे मला समजत नाही, मी बघणार नाही असं म्हणून उपयोग नाही. तर तुम्हाला टू द टी सगळं माहिती असलं पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नेटवर्किंग करणं. मला इंटरेस्ट नाही, मी कुणाला जाऊन भेटणार नाही, मी नवीन ओळखी करून घेणार नाही, मला त्यांची गरज नाही, हे अजिबात बरोबर नाहीये. कारण का तुम्ही जसं काम करताय तसं वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या एरियाजमध्ये लोक फार मस्त काम करत असतात आणि त्यातून तुम्हाला इन्स्पिरेशन, शिक्षण, काही ना काहीतरी तुम्ही तिथून ऍब्सॉर्ब करत असता. ती स्टोरी तुम्हाला इन्स्पायर करेल, ते काम तुम्हाला इन्स्पायर करेल. तर नेटवर्किंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असं मला खूप वाटतं. सायली, तुम्ही आज विद्यावाणीकडे आलात आणि गेले 3 दिवस आपण ब्रँडिंग किंवा आद्याचं ब्रँडिंग असेल किंवा मार्केटिंग असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल भरभरून बोललात. आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप मोठी मोलाची अशी माहिती सांगितलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे आता आद्याचे मला वाटतं की 2000पेक्षा जास्त वेगळ्या डिझाईन्स तुमच्या आहेत. त्या येत्या काळामध्ये 20,000पर्यंत वेगळ्या डिझाईन्स आम्हाला पाहायला मिळतील. आणखी नवनवीन डिझाईन्स आम्हाला पाहायला मिळत. तुमच्या उद्योगाची भरभराट हो. तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हेंचरला, तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक एका नव्या गोष्टीसाठी विद्यावाणीकडून, विद्यावाणीच्या टीमकडून आणि विद्यावाणीच्या सर्व श्रोत्यांकडून मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज इथं आपण आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमच्या या इनिशिएटिव्हला आणि इतका छान चॅनल आहे या उपक्रमासाठी देखील खूप अभिनंदन. आणि हे पण असंच वृद्धिंगत हो हीच इच्छा. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत सायली मराठे यांच्याकडून ब्रँडिंग ऑन सोशल मीडिया या विषयावर माहिती घेतलीत. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण विद्यावाणीवरून ऐकलात. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani@gmail.com या मेल आयडीवर कळवू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.